नमस्कार, मी स्वाती, तुमची डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट. तुमचं स्वागत आहे वेळेकडे, जिथे आम्ही तुम्हाला मदत करतो तुमच्या सस्टेनेबल लाईफस्टाईलसाठी आरोग्यदायी निवड करायला. नवरात्रीला आपल्या संस्कृतीत खूप महत्वाचं स्थान आहे. देवीची उपासना, आराधना आणि या काळात केलेला उपवास आपल्या शरीर आणि मनाच्या शुद्धी करण्यासाठी एक सुंदर परंपरा आहे. मात्र उपवासाच्या काही सवयी अशा असतात ज्या आपल्याला माहीत नसतानाही आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. आज आपण त्या सवयी कशा बदलू शकतो आणि उपवास जास्त लाभदायी कसे बनवू शकतो याबद्दल जाणून घेऊ. पहिली सवय, चहा कॉफीवर अवलंबून राहणे. नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान चहा कॉफी पिणं ही आपल्याकडची एक सामान्य सवय आहे. आपल्याला दिवसभरात 3 ते 4 कप चहा लागतेच, नाही का? पण काय तुम्हाला माहित आहे का की चहात असलेला कॅफीन उपवासाच्या दरम्यान शरीराला डिहायड्रेट करू शकतो आणि ऍसिडिटीची समस्या वाढवते. त्याऐवजी कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक अशा नैसर्गिक पेयांचा समावेश करा, जे शरीराला डिटॉक्स करतात आणि हायड्रेशनसाठीही चांगले आहे. दुसरी सवय, सतत तळलेले पदार्थ खाणे. आपल्यापैकी बरेच जण उपवासात साबुदाणा वडा, तळलेले बटाट्याचे चिप्स किंवा पापड असे पदार्थ खातात. यामुळे आपल्या शरीरात अनावश्यक कॅलरी जातात आणि पचन संस्थेवर ताण येतो. त्याऐवजी तुपात भाजलेले किंवा उकडलेले पदार्थ खा. वरई, राजगिरा यासारख्या पदार्थांचा वापर करा. यामुळे फायबर आणि प्रथिनांचा योग्य प्रमाणात समावेश होतो, ज्यामुळे पचन सुधारते. तिसरी सवय, कार्बोहायड्रेट्स म्हणजेच बटाटे आणि साबुदाणा यावर अवलंबून आहे. उपवासादरम्यान फक्त बटाटे आणि साबुदाणा असे कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ खाण्याची आणखी एक सवय आहे. परंतु आपल्याला प्रथिनांची आणि चांगल्या फॅट्सची देखील गरज असते. उपवासाच्या वेळी बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया किंवा दही खा. हे पदार्थ केवळ ऊर्जादायी नसतात, तर शरीराला आवश्यक असलेले अमायनो ऍसिड्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स देतात. दही पोटासाठी जंतू संवर्धनासाठी देखील उत्तम आहे, जे आपल्या पचन संस्थेला मदत करतात. आता चौथी सवय, गोड किंवा साखरेचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे. उपवासात गोड खाण्याची प्रवृत्ती आपल्याकडे खूप आहे. मखाण्याचा हलवा, बटाट्याचा शिरा, शिंगाड्याचा शिरा आणि साखरे पदार्थ हे शरीरात साखरेचं प्रमाण वाढवतो, ज्यामुळे थकवा आणि कमी ऊर्जा जाणवते. साखरेऐवजी नैसर्गिक गोडी वापरा, जसं की खजूर, खारी पावडर किंवा मध. हे आपल्या रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि पोषण मूल्यांनीही भरलेले असतात. तर पाचवी सवय, वेळच्या वेळी जेवण न करणं आणि नंतर जास्त खाणं. अनेकांना असं वाटतं की उपवास म्हणजे फक्त एकदाच जेवण आणि दीर्घ काळ उपाशी राहणं. पण असं केल्याने शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होते आणि चक्कर किंवा थकवा जाणवतो. त्याऐवजी छोटे आणि नियमित वेळेत अन्न खा. राजगिरा, शेंगदाण्याचं लाडू किंवा फळ यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि शरीराला योग्य प्रमाणात पोषण. मैत्रिणींनो, नवरात्री उपवास करणे ही आपल्या धर्माची आणि संस्कृतीची एक सुंदर परंपरा आहे. पण याच वेळी आपल्या शरीरासाठी हा काळ पोषणाचा मार्ग सुद्धा. योग्य सवयी अंगीकारून आपण या उपवासात शरीराला नवसंजीवनी देऊ शकतो. उपवास फक्त धार्मिक विधी नसून शरीराचे एक शुद्धीकरण आहे. योग्य पद्धतीने उपवास केल्याने आपल्या पचन संस्थेला विश्रांती मिळते, शरीराचे सूज कमी होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. चला तर या नवरात्रीत आपल्या आहाराची सवय बदलून आपण आपल्यातल्याच देवीला जपूया. अशाच नवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आरोग्यदायी राहा, माहितीपूर्ण राहा आणि लक्षात ठेवा, तुमच्या आरोग्यदायी निवडीच तुमच्या सस्टेनेबल मेंटेन करून अशा